पालिका निवडणुकीआधी मराठी अमराठीवरून वाद। मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून मीरा रोडमधील फेरीवाल्याला चोप। मनसे विरोधात व्यापाऱ्यांचा मोर्चा। व्यापारी संघटनेचा नाही तर भाजपचाच मराठी माणसाविरोधात मोर्चा। मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप, तर मारहाण करणं भाजपला मान्य नाही, कारवाई व्हावी। मंत्री आशिष शेलार यांची भूमिका। राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। आक्रमक मनसे कार्यकर्ते सोमण असलेल्या पोलीस व्हॅनवर धावून गेले, चोप देण्याचा मनसेचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनानंतर हाके पोलिसांच्या ताब्यात। लक्ष्मण हाकेंची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। अजित पवारांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा। लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे पुणे हादरलं। कुरिअर बॉय सांगत आरोपीचा कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत प्रवेश। तोंडावर स्प्रे मारत तरुणीवर अत्याचार। घटनेनंतर नराधमानं पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। दिशा सालियान मृत्यू प्रकरण घातपात नाही, मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती। वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। दिशा सालियान प्रकरणाशी माझा संबंध नाही, ज्या विषयाची माहिती नाही, संबंध नाही त्यावर काय बोलू। एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मंत्री नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंची 2 वेळा मिमिक्री। आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेने जाताना ए चला रस्ता दाखवा असं म्हणत ठाकरेंकडून नक्कल, तर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत दिवचलं। पडळकर सदावर्ते खोत कुठे गेले? एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता यांना दुःख होत नाही, डोळे वटारल्यानं आता ताटाखालचं मांजर झालेत का? ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचा हल्लाबोल। बीडमध्ये शिवभोजन थाळी योजनेत भ्रष्टाचार। अनुदान लाटण्यासाठी एकाच थाळीसमोर अनेक जणांचे फोटो काढल्याचा प्रकार, तर व्हिडिओ संदर्भात चौकशी करून पुढील कारवाई करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर। ठाकूरबुवा मंदिर परिसरामध्ये पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात। भंडीशे गावात पालखीचा मुक्काम। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली इथं विसावला। भाविकांची तुकोबांच्या पादुकांचं दर्शनासाठी मोठी गर्दी।